नमस्कार. आज बऱ्याच दिवसांनी हा व्हिडिओ मी करण्याचं कारण असं आहे, की आपलं आयुष्य निरंतरपणे सुरू आहे. एक एक दिवस येतोय, एक एक दिवस आला तसा जातोय. आपल्या आयुष्यामध्ये काही प्लॅन्स असतात, जे आपण त्याला प्लॅन ए म्हणू, की आपण दररोज कामावर जातोय, अर्निंग करतोय, त्याच्यामधनं सेव्हिंग करतोय, काही इन्व्हेस्टमेंट्स करतोय, काही घराचे हप्ते भरतोय, कारचे हप्ते भरतोय, मुलांच्या शाळेची फी भरतोय. सगळं सुरळीत सुरू आहे. हा आपल्या आयुष्यामधला प्लॅन ए आहे. तर कुठलंही जर एखादं आपण प्लॅनिंग करतो, त्याच्यामध्ये प्लॅन एला प्लॅन बी असा एक बॅकअप प्लॅन असतो, की जर चुकून प्लॅन ए काम नाही केला तर प्लॅन बी ॲक्टिवेट होतो. उदाहरण जर सांगायचं झालं तर सैन्यामध्ये प्लॅनिंग केलं जातं. एखाद्या लढाईचं असेल, एखाद्या आता आपण बघतो सर्जिकल स्ट्राईक आहे, तर अशा प्रकारचं नियोजन करत असताना प्लॅन तयार केला जातो पहिल्यांदा कागदावर. मग तो प्लॅन कसा वर्क करेल याचं पूर्णपणे नियोजन केलं जातं बारकाईने. पण जर प्लॅन ए काम नाही केला, त्याच्यामध्ये काही गडबड झाली, तर प्लॅन बी त्याला बॅकअप असतो, की हा जर वर्क नाही केला प्लॅन ए, तर बी प्लॅन काम करेल आणि आपलं जे ठरलेलं ध्येय आहे ते त्याच्यामध्ये आपलं अपयश येणार नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं जे गोल आहे तो निश्चितपणे साध्य होईल. तर आपल्या आयुष्यामध्ये मग प्लॅन बी काय आहे? तर लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स म्हणजे प्लॅन बी आहे. आता कसं, तुम्ही असं कसं म्हणाल? तर आपल्याला जे दर महिन्याला खर्च लागतात तो आपण आपल्या प्लॅन एमधनं करत असतो. दर महिन्याचे इन्व्हेस्टमेंट आपण प्लॅन एमधनं करत असतो. म्हणजे तुम्ही काही SIP लावल्यात, RD लावल्यात, काही गुंतवणूक करताय, हा सगळा प्लॅन ए आहे. पण चुकून जर आपण ते पैसे कमवायलाच राहिलो नाही, दुर्दैवाने परमनंट डिसेबिलिटी आली किंवा दुर्दैवाने डेथ झाली, तर हे सगळे इन्व्हेस्टमेंट जसे आहेत तिथेच थांबतील. त्याचे पुढे हप्ते भरल्या जाणार नाहीत. कारचा हप्ता थांबेल, घराचा हप्ता थांबेल, मुलांच्या शाळेची फी थांबेल. असे एन नंबर ऑफ जे आपले खर्च आहेत ते सगळे स्टॉप होतील. मग लाईफ इन्शुरन्स हा प्लॅन बी ॲक्टिवेट होईल जर आपण तो घेतला असेल पुरेसा तर. या सगळ्या जो प्लॅन ए थांबलेला आहे तो प्लॅन बी वर्क करेल. म्हणजे जो पुरेसा इन्शुरन्स आहे त्याचा जो क्लेम मिळेल आपल्या नॉमिनीला, त्याच्यामधनं त्या प्लॅन एचे हप्ते भरल्या जातील, घराचा हप्ता भरला जाईल, मुलांच्या शाळेची फी भरल्या जाईल, कारचा हप्ता भरला जाईल, आपल्या इन्व्हेस्टमेंटचे हप्ते व्यवस्थित सुरू राहतील. तर हा गांभीर्याने विचार करण्याचा, नियोजन करण्याचा विषय आहे. तर प्लॅन बी विषयी तुम्ही जर विचार केला नसेल तर नक्की शांतपणे विचार करा आणि आमच्याशी संपर्क साधा किंवा आपल्या जवळचे कोणी आर्थिक सल्लागार असतील, जीवन विमा सल्लागार असतील, त्यांच्याशी संपर्क साधा आणि आपल्या आयुष्यामध्ये प्लॅन बी नक्की तयार ठेवा. कारण प्लॅन ए जर चुकून नियोजन फिसकटलं, दुर्दैवाने असा काही अडथळा येऊ नये आला, तर बॅकअप प्लॅन बी तुमच्याकडे तयार असायला हवा, जो कुटुंबाचं आर्थिक भविष्य सुरक्षित करेल, कुटुंबाची सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्लॅन बी काम करेल. आणि त्यासाठी फार मोठा खर्च नसतो. समजून घ्या आणि प्लॅन बी नक्की घ्या असं मी सगळ्यांना विनंती करेल, आग्रह करेल. कारण हे सांगणारं कुणी नाही. आज मित्र वगैरे ज्यावेळी चर्चा करतात, नातेवाईक चर्चा करतात, त्यावेळी सगळे प्लॅन ए विषयी मोठ्या आवडीने चर्चा करतात, की मी इथे गुंतवणूक केली आहे, मी हा फ्लॅट घेतला आहे, मी ही जमीन घेतली आहे, मी ही जागा घेतली आहे, मी ही कार घेणार आहे, माझा मुलगा इकडे शाळेत जातो, मी या विदेश दौऱ्यावर जाणार आहे, फॉरेन टूर करणार आहे, इकडे फिरायला जाणार आहे. अशा प्रकारच्या ज्यावेळी मित्रमंडळी जमतात त्यावेळी ह्या चर्चा निश्चितपणे होतात. पण प्लॅन बी विषयी कुणीही चर्चा करताना आढळत नाही. करत असतील तर एकदम ओके, आनंदाची गोष्ट आहे. पण जर प्लॅन बी विषयी जर अशी कुठेही चर्चा पाहायला मिळत नाही. म्हणून तुम्ही प्लॅन बी विषयी मी सांगतोय आज, तर प्लॅन बी तुम्ही नक्की तयार ठेवा. म्हणजे इथून पुढे माझं अर्निंग किती असणार आहे, साधारणपणे मी आता 35 किंवा 40च्या वयात असेल किंवा कोणी 30च्या घरात असेल, तर इथून मी रिटायरमेंटपर्यंत किती उत्पन्न कमवणार आहे त्याचा गुणाकार करा आणि तेवढ्या रकमेचा तुम्ही जीवन विमा नक्की घ्या. अतिशय स्वस्त असतो टर्म इन्शुरन्स. पाहिजे तर हप्ते माफीचा टर्म इन्शुरन्स असतो किंवा मॅच्युरिटीला विमा रकमे एवढी रक्कम परत मिळणाराही विमा आपण घेऊ शकतो, ज्याच्यामधनं आपल्या पेन्शनची पण तरतूद करता येते. तर अधिक माहितीसाठी तुम्ही नक्की फोन करा. आपण डिस्कस करू हा प्लॅन कसा वर्क करतो. मनापासून धन्यवाद.